कोणत्याही मापाच्या ब्लाऊजची स्लीव्ज एकदम सोप्या पद्धतीने कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला आज 1 मिनिटाच्या आत शिकवणार आहे. तर बघूया आपण स्लीव्ज कटिंग कशी करायची. स्लीव्जची पूर्ण उंची प्लस 1 इंच घ्यायचं आहे आणि कॅप हाईटसाठी आपल्याला छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. 35 इंच छातीत आपण 3.5 इंचावरती कॅप हाईट घेतली. त्यानंतर आपल्याला आर्महोलचा दुसरा भाग घ्यायचा आहे. आर्महोल आपला 14 इंच आहे, आपण इथे 7 इंच मार्जिन केली, पुढे 1.25 इंच मार्जिन ठेवले. दंडगीर आपला 9.5 इंच आहे, तर 9.5चा आपण दुसरा भाग घेतलेला आहे, 4.25 इंच. अशा पद्धतीने आपण मार्किंग केलेली आहे. पुढे 1.25 इंच मार्जिन ठेवलेलं आहे शिलाईसाठी. त्यानंतर आपण वरचा जो मोंड्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आणि स्लीव्स कटिंग करून घ्यायची. फ्रंट साईडचा जो शेप कशा पद्धतीने द्यायचा, एकदम सोपी ट्रिक तुम्हाला सांगतो मी. काय करायचं, आपल्याला एक साईड अशी 1.25 इंच पाठीमागे घ्यायची आणि वरच्या साईडला जो शेप तयार झालेला आहे तिथे असं ड्रॉ करून घ्यायचं आणि झालेला शेप आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपण फ्रंट साईडचा शेप द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली. खूप छान पद्धतीने स्लीव्स कटिंग